आज आमच्या घरी दोन छोटेसे बाळ आले शिवला खेळण्यासाठी. आता कोण काय मी तुम्हाला पुढे सांगतेच. आणि त्याआधी इथं सकाळी स्वयंपाक केला. आज शेपूची भाजी खूप दिवसानंतर केली होती आणि खूप दिवसानंतर खाल्लीसुद्धा. त्यानंतर खिचडी भाकरी चपाती करून घेतली आणि इथं आत्यांनी केलं होतं रात्री तूप. आता पहिलंच तूप होतं आणि ते हाताने आत्या करत असते. तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. दुपारच्या वेळेस इथं आम्ही निवांत बसलो होतो आणि आईस्क्रीमवाला आला. आता आईस्क्रीम थंड गरमीच्या दिवशी खूप छान लागते खायला. तुमच्याकडे चालू झाली की आईस्क्रीम हे मला नक्की कमेंट करून सांगा. तिथे दुपारी रेणू आत्याचं आणि शिवचं असं काही चालू होतं. दोघींचं काय पटत नाही आणि दोघी एकमेकींशिवाय काही राहतच नाही. दुपारी इथं आमची ते इथं घरामध्ये सगळं अंधार केला होता आणि दरवाजा लावून आम्ही सगळे घरात बसलो होतो आणि इथं तिघींचं इथं नाचायचं काम चालूच होतं. कारण उन्हाचं आता मी शिवला काय बाहेर जाऊन देत नाही, त्यामुळं मग इथं गाणं लावलं होतं आणि शिव बघा किती छान अशी नाचत होती. आणि इथं रेणू आत्याचा सुद्धा डान्स चालू होता. छान अशी रेणू आत्यासुद्धा नाचत होत्या. त्यानंतर मग इथे आत्या आमच्या संध्याकाळी दूध काढत होत्या आणि आमच्या आत्याला सुद्धा दूध काढायला येतं आणि मग मला अजून काही जमत नाही कारण मी कधी काढलंच नाही. त्यानंतर मग संध्याकाळी भाकरी केल्या होत्या. आता ज्वारीच्या भाकरी आहेत आमच्या इथे. त्यानंतर आज खूप दिवसानंतर बेसनाची बर्फी खाल्ली आणि खूप छान लागली. त्यानंतर वाटाण्याची भाजीसुद्धा मला करायची होती आणि मग ती वाटाण्याची भाजी आज मी काळ्या मसाल्यातली सुद्धा करणार आहे, ती करून घेतली. आणि आज आमची ते इथं 2 शेळीला करडं झाले आणि शिव त्यांच्यासोबत खूप छान अशी खेळत असते. तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉग हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला इथेच एंड करते. बाय.